मी पाचोरा तालुक्यातील जे सन्माननीय आमदार महोदय आहेत त्यांना महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सहाय्यक संघटना जळगाव जिल्ह्याच्या वतीने आमच्या जो मागील काळात महायुती सरकारने सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली जो आमचा फिक्स पेमेंट बाबत राज्यातील ग्राम रोजगार सहाय्यकांना 8,000 आणि 2,000 TADA इंटरनेट पॅक म्हणून जो GR काढलेला आहे, परंतु तो GR 3 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांनी निर्गमित केला। पण आता त्या GR ला 17वा महिना चालू आहे, ते आम्हाला त्या GR ची अंमलबजावणी होऊन 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही। त्या बाबतीमध्ये येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशन मध्ये सन्माननीय किशोरप्पा आमदार महोदय यांनी आम्हाला न्याय भेटावा याबाबत आम्ही संघटनेच्या वतीने त्या GR ची अंमलबजावणी व्हावी या गोष्टीची विनंती करून आमदार महोदयांना निवेदन दिलेलं आहे। आणि आमदार महोदय यांनी आम्हाला शब्द दिला की मी येणाऱ्या अधिवेशन मध्ये रोजगार सहाय्यकांना न्याय भेटावा आणि त्यांना ते फिक्स पेमेंट त्यांना मिळावं याबाबत मी LAQ करणार आहे असं आम्हाला आमदार महोदयांनी आश्वासन दिलेलं आहे। आमचं मानधन आता आमचे 16 महिने होत आहेत, 7वा महिना सुरू झालेला आहे, तरी आम्हाला ते GR निर्गमित झाल्यापासून ते मानधनची कुठेही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही। मोर्चाही नेणार आहे का मुंबईला? हा, त्या बाबतीमध्ये आम्ही शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही 24 फेब्रुवारी 2026 ला आम्ही आझाद मैदान येथे राज्यातील आमचे 28,500 ग्राम रोजगार सहाय्यक आहेत, तर आम्ही मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आमचं आंदोलन होणार आहे। नाही, हा विषय पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे। GR निर्गमित हा महाराष्ट्र राज्यासाठी आहे। त्या बाबतीमध्ये मी संघटनेचा राज्य सल्लागार तथा जळगाव जिल्हाध्यक्ष नात्याने स्वतः साहेबांकडे पदोपदी पाठपुरावा करून शासनाला ड्राफ्ट तयार करून दिल्यामुळे साहेबांनी आमची दखल घेऊन तो GR निर्गमित केलेला आहे।